श्री महादेवांच्या स्वरूपात तुम्हाला कसल्या वेदना झाल्या असतील? का नाही, समुद्र मंथनात जर मेरू पर्वत पाठीवर घेऊन श्री विष्णू यांना वेदना होतात आणि ते त्या स्वीकारतात, तर मग संकट समयी मला जर वेदना झाल्या तर त्या मला स्वीकारणे भाग आहे. तुम्हाला जर काही वेदना झाल्या तर मी त्या सहन करू शकणार नाही. तुम्हाला कधी काहीही वेदना होऊ नये असं मला वाटतं. असं म्हणून कसं चालेल? एक पित्याच्या नात्याने मला माझे दायित्व स्वीकारायलाच हवे. पार्वती देवी देखील तुम्हाला समुद्र मंथनासाठी जाऊ देत नव्हत्या. याचा अर्थ त्यांना देखील काहीतरी चाहूल लागली असेल. असं काय घडलं होतं? पुढे काय घडले हे तुला कळणारच आहे. आख्यान सुरू झाले की नारद मुनी ते सांगतीलच. तुम्ही मला ते आत्ता सांगा. नाही म्हाळसा, तुम्हाला आग्रह नको करू. ते नियमांच्या विरुद्ध आहे. आणि हेच जर तिने विचारलं असतं तर? तरीही मी तिला नसतं सांगितलं. बर म्हाळसा, तुला तो प्रसंग आठवतो जेव्हा तुझे अर्ध शरीर काळं निळं पडलं होतं? हो. इकडे निकुंभच्या दैत्याने पाण्यात विष मिसळलं होतं आणि ते विष मी प्राशन केलं होतं. हो, मला आठवत आहे ते. तसंच काहीसं या समुद्र मंथनात घडलं होतं. मग मी ते श्रवण करू शकणार नाही. असं करून कसं चालेल? तुम्हाला काही झाले होते हे मी ऐकूच शकणार नाही. म्हाळसा, तुझं प्रेम मला समजतंय, पण तू तशी नाहीस. तुझ्यात शक्तीचे स्रोत आहे. मी एक विचारू? विचार. आता पार्वती देवी कुठे आहेत? या क्षणी देखील इथेच आहे. मी ज्यांच्याशी आजपर्यंत बोलत होते त्या पार्वती देवीच होत्या आणि हे तुम्हाला ठाऊक होते. होय. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?